कालपासून आमचे पन्नाला सकट युवा आघाडी नेते बसले होते उपोषणाला. त्याची मागणी राष्ट्र मागणी आहे. कारण मांगवडी समाज सभागृह नाही आहे. नगरपालिकेने सभागृह मंजूर केलं, निधी मंजूर केलाय, पण तात्काळ ते सभागृह निर्माण करावं अशी त्यांची मागणी होती. मी सकाळी मान्य मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली की साहेब त्याची मागणी राष्ट्र मागणी आहे, वैयक्तिक मागणी आहे. त्याच्या मागणीचा विचार करून 4 वर्षाची मागणी मागं पडली आहे. तुम्ही एक धडाडीचे मुख्याधिकारी उदगीरला लाभलात. आपण निर्णय तात्काळ घेऊन त्याचा प्रश्न मार्गी लावायची विनंती केल्यानंतर स्वतः या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब आले. त्यांनी ते तिन्ही मागण्या मान्य केल्या, जाहीर केल्या. माझी मुख्याधिकारी साहेब विनंती आहे साहेब, लेखी मागण्यापेक्षा थोडी मागण्या तुमच्या साहेब ठेवतो. तुम्ही आपण एक काम तात्काळ चालू करून त्यांना न्याय देण्याचं काम ही मागणी समाजाची आहे. तुम्ही मागवडी समाजाला न्याय द्यायचं काम तुम्ही करावं ही विनंती माझ्याकडून त्यांना करतो. जय हिंद. आणि उपोषण आज मुख्याधिकारी साहेबांच्या लेखी आणि तोंडी आश्वासनानं पन्नाला साहेब मागे घेत आहेत, हे देखील मी जाहीर करतो. जय हिंद. आज या ठिकाणी श्री पन्नालाल सकट उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये त्यांची प्रामुख्याने मागणी होती की सामाजिक सभागृह त्यांना हवं होतं. तर तो जो विषय आहे सामाजिक सभागृहाचा तो आम्ही पुढच्या सभेमध्ये ठेवणार आहोत आणि त्याला मंजुरी पण आम्ही मिळवू आणि त्यानुसार ते काम त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत. तर पुढच्या ज्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवून त्याला मंजुरीच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आणि माझी पन्नालाल सकट साहेबांना सुद्धा एक त्यांचे आभार आहे की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि उपोषण सोडलं. धन्यवाद.